नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. जुलै महिन्याचा विषय आहे सद्गुरू. 4 जुलै. देह हा देवाच्या प्राप्तीकरता आहे. आपल्याला हा जो देह मिळाला आहे तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला आहे. परंतु आपण ते न करता विषयात गुंततो. विषयात आसक्ती न ठेवता मनापासून देवाची भक्ती करावी. मी भगवंताकरता आहे असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय. संत आपल्याला तू वाट चुकला आहेस अशी जागृती करून देतात आणि खरा मार्ग दाखवतात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगत असतात आणि नेहमी भगवंताविषयी सांगत असतात. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागतो. माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे हाच सगुण उपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास, मन मोकळे करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.